सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे। कोणे दिवशी बसूनयाची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे। कोणे दिवशी यमयती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे। कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा किंवा जन्म मरणाच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे। नमो पांडुरंगा दयाळा, नमो पांडुरंगा दयाळा, समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे। समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे। सेवेकरता निवडलेला अभंग त्या काळचे कृषी मंत्री संत श्रेष्ठ सावता महाराज, सावता महाराजांच्या अभंग गाथेतील 5व्या क्रमांकाचा 5 चरणाचा उत्कृष्ट अभंग असून या अभंगातून संत श्रेष्ठ सावता बाबा जीवनामध्ये जी द्विधा परिस्थिती निर्माण होते, जी विषम परिस्थिती निर्माण होते, त्या विषम परिस्थितीमध्ये सहज कसं राहायचं, स्थिर कसं राहायचं याचा सुंदर विचार महाराज या अभंगाच्या द्वारा प्रगट करतात। विठ्ठल
सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. वैकुंठवासी गोवर्धन ज्ञानदेव पाटील देवडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. या गावातील सर्वच जाणती परमार्थिक श्रोते मंडळी, त्याचबरोबर परिसरातून आलेली सर्वच पाहुणे मंडळी, नातेवाईक, कौटुंबिक परिवारातील सर्व काही मंडळी आहेत. खरं तर श्राद्ध म्हणजे काय, श्राद्धाचे प्रकार किती, श्राद्धाला काही परंपरा आहे का, श्राद्ध कोणी कोणाचं करावं आणि श्राद्ध केलंच पाहिजे का, हे 5 मुद्दे आहेत. थोडक्यात आपण याचा विचार करू. श्राद्ध म्हणजे काय, तर आपल्या वाडवडिलांच्या उद्देशाने जे दान दिल्या जातं त्याला काय म्हणतात, श्राद्ध म्हणतात. ब्रह्मपुराणात सुंदर वर्णन आलंय. देशे कालेचे पात्रेच श्रद्धया विधिनाच यत पितृनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्ते श्राद्ध मुदाहृतम. मग आजच्या दिवशी काही काही लोक ज्ञानदान करतात, काही काही लोक अन्नदान करतात, काही काही लोक द्रव्यदान करतात. आता या ठिकाणी हे तिन्ही आहेत. या ठिकाणी आता अन्नदान सुद्धा होणार आहे का? झालं अन्नदान? झालं ना? दिवसभर आज जवळजवळ आज अन्नदान या ठिकाणी. हे बारकाले पोरं जरा बेजार करते काय आपलं, हा त्यांची जरा फोडाफोडी करायला लागणार आपल्याला. थोड्या वेळाने करू, एवढ्या लवकर नको जाऊ. अन्नदान या ठिकाणी आज अन्नदान महाराजांनी केले. अन्नदान. आता हे कीर्तन म्हणजे ज्ञानदान. कीर्तन झाल्यानंतर द्रव्यदान होणार आहे, होणार आहे, होणार आहे. त्याच्यानंतर कोणी कोणी रक्तदान करतं, कोणी कोणी श्रमदान करतं, कोणी कोणी पिंडदान. अनेक प्रकार आहेत. इंद्रिय दान आहेत, अनेक प्रकार आहेत. परंतु आपल्या वाडवडिलांच्या उद्देशाने जे केलं जातं त्याला काय म्हणतात, दान. त्याला श्राद्ध म्हणतात. म्हणून श्राद्ध हे श्रद्धेने केलं जातं, त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्धाचे प्रकार किती आहेत? गरुड पुराणात त्याचं सुंदर वर्णन आलंय. अनेक प्रकार आहेत, प्रामुख्याने 96 प्रकार आहेत. त्यातले 4 प्रमुख आहेत. एक पार्वन श्राद्ध, एकोद्दिष्ट श्राद्ध, नांदी श्राद्ध आणि सपिंडीकरण श्राद्ध. ह्या 4 प्रमुख आहेत. श्राद्ध कोणी कोणाचं केलं पाहिजे, जमतं कोणाला करण्याचं श्राद्ध. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये गोड त्याचं वर्णन आलंय. कोणी कोणाचं श्राद्ध केलं पाहिजे. पुत्र तत्पुत्रश्च, पुत्रिका पुत्र एवच, पत्नी भ्राताच तज्जश्च, पिता माता स्नुषा तथा भगिनी भगिनेशश्च, सपिंडः सोदकस्तथा असन्निधाने पूर्वेशाम मुत्तरे पिंडदाः स्मृता. याचा खुलासा आता तुम्ही निवांत वेळेत करून घ्या. त्याच्यानंतर श्राद्धाला काही परंपरा आहे का, तर श्राद्धाला हजारो वर्षाची परंपरा आहे. कारण श्राद्ध ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात गेले त्यावेळेस प्रभू रामचंद्राने दशरथ राजांचे श्राद्ध केलं. अन्न नव्हतं परंतु फळाचे श्राद्ध केलं. भावार्थ रामाने त्याचा उल्लेख आलाय. मी नाही सेवितान्न करीतो वनफळाचे भक्षण, त्या फळाचे पिंडदान करीना आपण पितरार्थ. प्रभू रामचंद्राने दशरथ राजाचे श्राद्ध केलं आहे फळाचं. त्यानंतर सुग्रीवाने वालीचे श्राद्ध केलं. वालीचे उत्तर विधान तिलोदक पिंडदान करोनी सुग्रीवादी प्रधान अंगदा घेऊन येते झाले. त्याच्यानंतर महाभारतात जर आपण गेलो तर महाभारताचा जर आपण अभ्यास केला तर महाभारतात पंडू राजाचे श्राद्ध कुंतीने भीष्माचार्यांनी सर्व बांधवांनी मिळून केलं. ततः कुंतीच्या राजाच भीष्मश्च सहबंधुभी दधो श्राद्धम ततः पांडव स्वधामृतमयम तथा. थोडक्यात श्राद्धाला लाखो वर्षाची परंपरा आहे. आणि श्राद्ध केलंच पाहिजे का, तर श्राद्ध केलंच पाहिजे. कारण यद्यदाचरति श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. या श्लोकावर बोलत असताना माऊलींनी गोड बोलले. माऊली हे थवडीला जय जय करीती तया नाम धर्म ठेवती ये अनुष्ठिती सामान्य सख. थोडक्यात तुम्ही नका इतरांचं ऐकू परंतु आमच्या माऊलींचं तरी ऐकावं. एक वाक्य माझ्या आवडीचं मी कायम सांगत असतो. असं म्हणतात इंजिनियरचं ऐकावं घर बांधेपर्यंत, डॉक्टरांचं ऐकावं रोग जाईपर्यंत, वकिलांचं ऐकावं केस मिटेपर्यंत आणि कीर्तनकाराचं ऐकावं कीर्तन
वा वा. नाही 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 नाही, इंजिनियरचं ऐकावं घर बांधेपर्यंत, डॉक्टरांचं ऐकावं रोग जाईपर्यंत, वकिलांचं ऐकावं केस मिटेपर्यंत, परंतु आमच्या सर्वांची माय विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं ऐकावं मरेपर्यंत. पण कमीत कमी माऊलींचं तरी ऐकलं पाहिजे. माऊलींनी आपल्याला सांगून ठेवलंय की आपण आपल्या वाडवडिलांचे श्राद्ध केलं पाहिजे. विठ्ठल एक वाक्य, एक साहित्यकार आहेत शिवखेडा नावाचे साहित्यिक आहेत, त्यांचं वाक्य कळालं तर पहा. हे जे आपले नातेसंबंध असतात ना, हे जपणं फार कठीण आहे. तयार करणं सोपं आहे, परंतु जपवणं अत्यंत कठीण आहे. ते साहित्यिक असं म्हणतात, नाते बनाना इतना आसान है जैसे मिट्टी पर मिट्टी से मिट्टी लिखना. काय? नाते बनाना इतना आसान है जैसे मिट्टी पर मिट्टी से मिट्टी लिखना, पर नाते निभाना इतना मुश्किल है जैसा पानी पर पानी से पानी लिखना. म्हणजे मातीवर माती लिहिणं सोपं आहे, परंतु पाण्यावर पाणी लिहिणं अवघड आहे. तसं हे नाते टिकवणं म्हणजे पाण्यावर पाणी लिहिण्यासारखं आहे. नाते जोडणं यदा कदाचित सोपं असेल. आता लोक चालता चालता काही काही नाते तयार करतात. आमचं हे महिला मंडळ जर प्रवासाला निघालं तर एसटीत त्यांचे नाते तयार होतात. एक 5 मिनिटात त्यांचा संबंध तयार होतो, परंतु नाते निभावणं अत्यंत कठीण आहे. निभावलं पाहिजे. असं म्हणतात, उपकाराकरता केल्या जातं, उपकार म्हणून केल्या जातं त्याला दान म्हणू नये, आणि दिल्याने जे संपून जातं त्याला ज्ञान म्हणू नये. पाण्यामध्ये बुडविते तिला नाव म्हणू नये, पाण्यामध्ये बुडविते तिला नाव म्हणू नये, आणि आदर्शाला विसरते त्याला गाव म्हणू नये. त्याच्यानंतर मनाला दाखविते पाप त्याला नेत्र म्हणू नये, आणि माता पिता जो विसरला त्याला पुत्र म्हणू नये. म्हणून आपण आपल्या वाडवडिलांचे श्राद्ध हे केलंच पाहिजे. आपल्याला परंपरा आहे, केलंच पाहिजे. म्हणून या ठिकाणी आमचे परममित्र शरद महाराज देवडे महाराजांनी, आज मी समाधी पाठ करत होतो. समाधी पाठ करत असताना तुमचं नाव आलंय पहा समाधी प्रसंगात. म्हणजे देवडे हे आडनाव समाधी प्रसंगात आले नामदेव महाराजांच्या काळात. आता मला आठवणार नाही, परंतु आजचाच अभंग गेला तो देवडे, संतांना देवडे. हा, म्हणून खर तर महाराज महाराष्ट्रभर फिरतात. आपल्या गावचं नाव मला सुद्धा माहित नव्हतं नेमकं बठाण आहे कुठं. बठाण आहे ना, पठाण नाही ना, बठाण. बरोबर, बठाण. बरोबर, बठाण आहे. 2 बठाण आहेत का? हा. महाराजांनी आपल्या गावचं नाव महाराष्ट्रभर पोहोचवलं. आणि आता मला जेवण करत असताना आमच्या बारड महाराजांनी, कडुळे महाराजांनी सांगितलं की महाराज, या परिसरात जर कार्यक्रम असेल, जर कोणी बोलवलं तर प्रेमाने जातात, आणि जसं असेल तसं ऍडजस्ट करतात महाराजांच्या संस्थेवर वगैरे. आता मी तिकडे आळे फाट्याकडे कार्यक्रमाला गेलो होतो. पहा, या गावात जन्मलेला एक म्हणजे साध्या घरात जन्मलेला माणूस, तिकडे फार मोठा एक कार्यक्रम होता आळे फाट्याकडे वारणवाडीला. त्या ठिकाणी महाराज 8 दिवस होते, आणि त्या ठिकाणी थोडं संभाषण झालं, आणि या कीर्तनाची तारीख महाराजांनी दिली. महाराज या ठिकाणी हजर आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या आवाजाने महाराष्ट्राला मोहून टाकलंय, आमचे परममित्र आमचे कैलास महाराज पवार. कैलास महाराजांना तुम्ही युट्यूबवर चेक करा, निवांत वेळेत करतच असाल, परंतु आणखीनही चेक करा. हा, परंतु कैलास महाराजांचे तसंच साधं काम. आपले शरद महाराजांनी मला मागे सांगितलं, ज्यावेळेस ते प्रसिद्ध नव्हते त्यावेळेसही स्वभाव तसाच होता, आणि आता प्रसिद्ध झाले तरी सुद्धा स्वभाव तसाच आहे. असं म्हटलंय जुन्या माणसाने. एक ते कठोर वाक्य आहे, परंतु घेण्यासारखं आहे. हा, गरिबी आले तरी लाजू नये, पुढचं तुम्ही म्हणा. परंतु काही काही माणसं त्या वाक्याला जागतात, त्या वाक्याला धरून आहेत महाराज, मस्त आहेत. त्याचबरोबर या परिसरात ज्यांची सुंदर अशी छोटीशी संस्था आहे, आमचे परममित्र जुने मित्र विष्णू महाराज बारड महाराज सुद्धा या ठिकाणी टाळ घेऊन हजर आहेत. त्यांचे सर्व विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर पाठीमागे ज्यांनी चाल गायली, राजू महाराज गव्हाणे. बरोबर महाराजांनाही धन्यवाद. जाऊ द्या, काय अडचण नाही. हा, समय मी अभंग त्याच्यामुळे घेतला.
आजचा अभंग इतका फिट बसणार आहे पुढे पुढे तर चिंता करू नका. परंतु माझी कैलास महाराजाला एक विनंती आहे, त्यांनी फक्त मिस कॉल देऊ नका कोणाला. मिस कॉल म्हणजे काय लागतं मला, त्यांनी जेवताना मला एक गमक सांगितलं, म्हणजे आमच्या गावात एक सप्ताह चालू होतं म्हणे. त्यानंतर त्या डीपी वाल्याचं जवळचं नातं होतं, सांगून ठेवलं त्याला मिस कॉल झाला की लाईट बंद करायची, मिस कॉल झाला की सुरू करायची. लोकांना यांनी अगोदरच 5 मिनिट सांगितलं, म्हणलं हे पहा आता 5च मिनिटात लाईट जाणार आहे. मिस कॉल झाला गेली लाईट. पुन्हा म्हटले आता आणखीन 10 मिनिटात येणार आहे. मिस कॉल दिला आली लाईट. लोकांना आले पाया पडला, म्हणले महाराजाला सगळंच कळत. सकाळी मिस कॉल देऊ नका आज. त्याचबरोबर आमचे निवृत्ती महाराज ते सुद्धा या ठिकाणी आज सगळी बालगोपाळ जुनी मंडळी आहे. त्याचबरोबर आमच्यापेक्षा जुने आपल्या परिसरात एक सुंदर कीर्तनकार आमचे विक्रम महाराज कडुळे, या परिसरातून अनेक लोक घेऊन तीर्थयात्रा करतात, सप्ताह करतात. त्याचबरोबर आमचे जिगे महाराज आणि सर्वच बालगोपाळ भजनी मंडळी ज्यांनी गोड असा मृदंग वाजवला, आमचे प्रकाश महाराज काळे. त्याचबरोबर दुसरे आमचे दत्ता महाराज, ते सुद्धा एक सुंदर गोड वादक आहेत. त्याचबरोबर आमचे योगेश महाराज गावडे, रोहन महाराज देवकर, साऊंड सिस्टमवाले दादा, त्याचबरोबर चॅनलवाले दादा आणि सर्वच माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल राहते दोन्ही सोबत येत, ते सुटणार नाही, ते दोन्ही. हा काय एवढं काय अवघड नाही ते. भाग्य आहे तुमचं, आमच्या काळात हार नव्हते काय नव्हते, थोडे थोडे राहायचे छोटे छोटेसे. ते अपेक्षा राहायची. एका माणसाने तर मला प्लास्टिकचाच हार घातला. अरे म्हटलं काय, ओ जाऊ द्या. अभंग 5 चरणाचा आहे, कुणी कुणी 4.5 चरणाचा म्हणते, अर्ध कडू आहे. या अभंगातून संत श्रेष्ठ सावता बाबा मानवी जीवनात जी विषम परिस्थिती निर्माण होते ना, त्या विषम परिस्थितीमध्ये सहज स्थिर कसं राहायचं याचा सुंदर विचार करतात. आपण जर मानवी जीवनाचा विचार केला तर मानवी जीवन हे विषमतेने भरलेले जीवन आहे. अनुकूलता, प्रतिकूलता, सुख दुःख, निंदा स्तुती, मान अपमान हे मानवी जीवनात येणार म्हणजे येणार. नुसतं सुख म्हणजे मानवी जीवन नाही आणि नुसतं दुःख म्हणजे मानवी जीवन नाही. नुसतं सुख आहे ते स्वर्गात आहे आणि नुसतं दुःख आहे ते नरकात आहे. मानवी जीवन या द्विधा परिस्थितीने भरलेलं आहे. म्हणून जीवनात फार तुमच्या जीवनात जर सुख आलं किंवा दुःख आलं तर फार त्याचा उहापोह करू नका, त्याला जास्त मनावर घेऊ नका. याच्याकरता सावता महाराजांनी काही उदाहरणं दिलीत. सावता महाराज सांगतात, या जगात एक वर्ग असा आहे, अज्ञानी त्याला वर्ग म्हणू आपण, त्याला थोडस सुख आलं की तो असा फुगतो. कशाप्रमाणे माऊलींनी त्याच्याकरता उदाहरण दिली. आणि फुंके भाता फुगे रेचिल्या सवेची उफगे, तैसा संयोगे वियोगे चढे ओहोटे. माऊली सांगतात, तो लोहाराचा भाता असतो, तो जर फुगवला त्याला हवा भरली तर तो काय करतो, असा फुगतो. आणि हवा निघून गेली तर तो काय होतो, लगेच रिकामा होतो. तशी काही माणसं आहेत, त्याला फुगवलं की फुगतात आणि कोणी जर बोललं त्याला तर ते नाराज होतात. याच्याकरता दुसरं उदाहरण दिलंय माऊलींनी. पडली वाऱ्याच्या वळसा धुळी चढे आकाशा, हरिखा वळ घेत ऐसा स्तुती वेळी. माऊली सांगतात, वारं आल्यानंतर ती धूळ उडते पा. जोरात जर वारा आला तरी धूळ कुठे जाते, दिसत सुद्धा नाही, इतक्या वरती जाते. आणि वारं गेल्यानंतर ती धूळ पुन्हा जशाच्या खाली येते. तशी काही माणसं आहे, स्तुती केली की ती पार. माऊलीच्या करता तिसरं उदाहरण दिले. निंदा मोटकी ऐके कपाळ धरून ठाके, थेंबे विरे वारणे सुखे चिखलो जैसा. काय काय माणसाची जर निंदा केली तर लगेच कपाळ धरून बसतात. का असं बोलले असतील, का लोक मला असं म्हटले असतील. निंदा मोटकी ऐके कपाळ धरून ठाके, थेंबे विरे वारणे सुखे चिखलो जैसा. चिखल असतो, पाऊस आला तर तो चिखल काय करतो, वला होतो. आणि वारा आले की तो काय करतो, चिखल सुकून जातो. तशी काही माणसं आहेत, निंदा केली की सुकून जातात आणि स्तुती केली की
खुश होतात. माऊली सांगतात, तैसा मानापमानी होय जो कोणीची उर्मी न साये, तयाच्या ठाई आहे अज्ञानपुरी. याला अज्ञानी म्हणायचं. पहिला वर्ग आहे अज्ञानी. स्तुती आणि निंदेचा, सुख दुःखाचा त्याच्यावर जसाच्या तसा परिणाम होतो. आणि अज्ञानी लोक दोन निर्णय घेतात. कोणी जर त्याला दुःख दिलं तर दुःख जीवनामध्ये झाल्यानंतर एक तर व्यसन करतात, नाहीतर आत्महत्या करतात. काही काही लोक, पाठीमागे आम्ही मॉरिशसला परदेशात जात असताना त्या विमानात जेवढी माणसं होती तेवढ्या लोकांपैकी जवळजवळ आम्ही दोघच जण व्हेज असल. आम्ही दोघच जण जवळजवळ ती, आता बऱ्याच वेळेचा प्रवास होता ना, ती मंडळी विमानातली ती सगळे आणून देते आपल्याला जे काय लागेल ते. जवळजवळ पितात माणसंही आणि निवांत झोपतात. आम्ही दोघच जागे एकमेकाला पाहत होतो. चाललंय कुठं काय मिळणे. 10 तासाचा प्रवास होता. जवळजवळ तासाला 900-950 किलोमीटर त्याचा वेग होता. जे आपल्या देशात विमानं चालतात त्यांचा वेग थोडा कमी असतो, पण जे इंटरनॅशनल चालतात, परदेशात चालतात, त्यांचा वेग जास्त असतो. परंतु ती यायची आमच्या पण घेऊन, व्हेज नॉन व्हेज आम्हाला कळायचं एवढं. परंतु सांगण्याचा मुद्दा असा आहे, इतकी लोक व्यसन करायला आली का? फक्त टेन्शनमुळे. एक गझलकार तर म्हणतोय, कभी नहीं पढ़ सकता यारो मैं खाने में काला, 1 2 4 नहीं है सारा, शहर है पीने वाला. एक नाही म्हणत तो, सारा शहर म्हणतोय शहर है पीने वाला. म्हणजे मुद्दा असा आहे, लोक व्यसन करतात. आता आम्ही सुद्धा पूर्वी एक कोकणात कार्यक्रमाला गेलो, शरद महाराज. कोकणात गेल्यानंतर तिकडे असे मोठे मोठे रस्ते नाहीत, छोटे छोटे आहेत, पाण्याचे रस्ते आहेत. एक आपली गाडी अशी बसते, काय काय रस्त्याला ट्रक सुद्धा बसत नाही, छोटे छोटे आहेत. एक माणूस मला घ्यायला आला, म्हटला चला बाबा. बर, पाठीमागे बसलो. बसल्यानंतर तो जोरात चालला. म्हटलं थोडीशी सावकाश चालव, थोडीशी सावकाश चालला. समोरून एक ट्रक येत होता. ट्रकला असे 2 लाईट होते. तो मोटरसायकलला कट चालायचा. मी त्याला म्हटलं, अहो थांबा, समोरून काहीतरी 2 मोटरसायकल सोबत आल्यात, काय वाहन आहे का काय नेमकं त्याचं खात्री करा. तो म्हटला, नाही महाराज, तुम्ही फक्त मागे शांत धरून शांत बसा म्हटले. आता म्हटलं काय करता तुम्ही थांबा म्हणे, आमच्याकडचे मोटरसायकल येत नाही, एका मागे एक चालत नाही, दोन्ही सोबत चालतात अशी. म्हटलं करता काय? तुम्ही शांत राहा. म्हटलं करता काय? दोन्हीच्या मधून घालतो. म्हणजे मी का सांगितलंय, व्यसनी लोक, अज्ञानी लोक एक पहिला निर्णय घेतात, व्यसन करतात, आणि दुसरं नाही तर आत्महत्या करतात. त्यांच्यावर लगेच मी जवळजवळ या गादीवर सांगतो 4-5 आत्महत्या वाचवल्या. म्हणजे आळंदीला माझ्याकडे आले होते ते लोक. म्हटले महाराज तुमचं दर्शन घ्यायचं शेवटचं, आणि आता शेवट करायचा जीवनाचा. म्हटलं का? म्हटले काय जगून उपयोग काय? म्हातारी माणसं, एक तर तरुण होता, तुमच्यासारख्याच्या म्हणजे जास्त वयोवृद्ध नाही, जास्त तरुण नाही, परंतु तो सुद्धा आत्महत्या करायला लागला होता. म्हणजे अज्ञानी जी माणसं असतात, सुख आणि दुःखाचा त्यांच्यावर जसाच्या तसा परिणाम होतो. एक तर व्यसन करतात, नाहीतर आत्महत्या करतात. चला, दुसरा वर्ग या जगात आहे. सुख दुःखाचा परिणाम त्याच्यावरती, त्याच्या वृत्तीवर नाही होत, परंतु त्याच्या शरीरावर होतो. दुसरा वर्ग असा आहे, तुम्ही जर तत्वज्ञान वाचलं तर सॉक्रेटिस नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला. तो तत्ववेत्ता परमात्म्यापर्यंत जवळजवळ त्याचे विचार जाऊन पोहोचलेले होते. अशा एका उच्च विचारावरती तो पोहोचलेला होता. त्याचे काही विचार आहेत, 101 विचार, त्याचे अनमोल विचार काही मी पाठ केले. त्याचा पहिला एक विचार आहे, तो म्हणतोय, मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं क्योंकि मुझे ये पता है कि मुझे कुछ नहीं पता. जिसको पता है उसको पता लगेगा. मैं इस दुनिया में सबसे बुद्धिमान व्यक्ति हूं क्योंकि मुझे ये पता है कि मुझे कुछ नहीं पता. हे विचार त्या सॉक्रेटिसचे आहेत. तो सॉक्रेटिस इतक्या उच्च सिद्धांतावरती पोहोचलेला होता, परंतु तो सिद्धांत तिथल्या राजसत्तेला मान्य नव्हता. एथेन्स नावाच्या देशात तो राहत होता. त्या राजसत्तेला तो सिद्धांत मान्य नव्हता. त्यावेळेस त्या तिथल्या राजसत्तेने सांगितलं हा सिद्धांत बदलावा लागेल. त्यांनी सांगितलं बदलणार नाही. म्हटले का बदलणार नाही? त्यांनी सांगितलं नाही बदलणार. अहो म्हटले का बदलणार नाही? म्हणले सिद्धांत आहे म्हणून बदलणार नाही. ऐका,
सिद्धांत कधीच बदलत नसतो आणि जो बदलत असतो तो सिद्धांतच नसतो. नाही बदलणार म्हटले त्यावेळेस ही गोष्ट त्यांच्या शिष्यांना कळाली. शिष्य आले, प्लेटो, अरस्तू, सिकंदर, जगज्जेता सिकंदर ही त्या सॉक्रेटिसचे शिष्य आहेत. फक्त सिकंदर हा योद्धा होता, परंतु प्लेटो, अरस्तू हे तत्ववेत्ते होते. त्यांनी सांगितलं, महाराज अहो बदला. तिथल्या राजसत्तेने सांगितलं, तुम्ही जर सिद्धांत नाही बदलला तर तुमच्यावर विष प्रयोग केला जाईल आणि तुम्हाला मरावं लागेल. त्यांनी सांगितलं, विष प्रयोग जरी माझ्यावरती झाला तरी सिद्धांत बदलणार नाही. शिष्य आले, सांगितलं, अहो बदला महाराज, तुम्हाला मरावं लागेल, बदला बदला. मग शिष्याने एक योजना केली. काय? त्यांना देशातून बाहेर काढण्याची योजना केली आणि सांगितलं, महाराज एक काम करा, आम्ही सर्व व्यवस्था केली, सर्व आम्ही जिथल्या तिथं केलंय, फक्त या देशातून तुम्ही बाहेर निघून जा. त्यावेळेस त्या तत्ववेत्त्याने सांगितलं, बाबा रे, मी या देशातून बाहेर निघूनही जाईल, माझं शरीर वाचेल परंतु माझे विचार मरतील. माझं शरीर गेलं तरी चालेल परंतु माझे विचार राहिले पाहिजेत. मी सिद्धांत नाही बदलणार आणि या देशाच्या बाहेरही जाणार नाही. त्यावेळेस महाराज त्यांच्यावर तो विष प्रयोग करण्यात आला. मुद्दा असा होता, त्यांच्या वृत्तीवर नाही परिणाम झाला, ते हसत हसत विष पेले, वृत्तीवर नाही परिणाम झाला, परंतु त्यांचं शरीर त्यांना सोडावं लागलं, त्यांना मरावं लागलं. पहिला वर्ग आहे निंदा आणि स्तुतीचा, सुख दुःखाचा परिणाम अज्ञानाच्या बुद्धीवर जसाच्या तसा होतो. दुसरा वर्ग आहे तत्वज्ञानी, त्याच्यावर निंदा स्तुतीचा परिणाम, सुख दुःखाचा परिणाम वृत्तीवर होतो, शरीरावर होतो, वृत्तीवर होत नाही. परंतु तिसरा वर्ग या जगात असा आहे, निंदा स्तुती, सुख दुःख, अनुकूलता प्रतिकूलता, मान अपमान त्यांच्या वृत्तीवरही परिणाम होत नाही आणि त्यांच्या शरीरावरही परिणाम होत नाही. तो वर्ग आहे भक्तांचा. विठ्ठल भक्तांचं जीवन हे सर्वांच्या पलीकडे गेलेलं असतं, सर्व स्थितीच्या पलीकडे गेलेलं असतं. तुकोबा तर सांगतात, लोकांनो परमार्थ जर करायचा असेल तर तुम्ही या लोकांच्या फार नादी लागू नका. हा, कारण असं सांगतात, मी एक उदाहरण ऐकलं होतं. एका गावात, एक गावाच्या शेजारी डोंगर होता. डोंगराच्या इतका उंच डोंगर होता, त्या डोंगरावर आतापर्यंत कोणी जात नव्हतं आणि जरी कोणी एखादं यदा कदाचित गेलं तर ते परत येत नव्हतं, अशी एक आख्यायिका होती. गावातल्या काही वयोवृद्ध माणसाने एक विडा ठेवला, 1,00,000 रुपये बक्षीस ठेवला आणि सांगितलं, त्या डोंगरावरती जो झेंडा लावून येईल त्याला 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. 5 तरुण निघाले. निघाल्याबरोबर काही वयोवृद्ध माणसाने त्यांना आवाज दिला, ए पोरं हो, जाऊ नका बरं का, आतापर्यंत जी माणसं गेली ती परत आली नाही, जाऊ नका. 30-40% डोंगर चढत होते. तेवढ्यात मागच्या दोघांनी विचार केला, म्हटले, का रे, ही जी वयोवृद्ध माणसं आपल्याला सांगतात ही काय खोटं सांगतात का? आतापर्यंत गेलेली परत आली नाही आणि 1,00,000 रुपये घेऊन काय करायचं? चला म्हटले माग. 2 ते माघारी फिरले. खाली किती राहिले? 3 राहिले. आणखीन 60-70% गेल्यानंतर ह्या वयोवृद्ध लोकांनी थोडा जोरात आवाज दिला, ए पोरं, अरे ऐका, आतापर्यंत जी माणसं गेली ती परत कोणी आली नाही, जाऊ नका, ऐका आमचं, जाऊ नका. त्यावेळेस पाठीमागचा एक जो होता ना, तिसरा सगळ्यात पाठीमागचा, त्याच्या मनात पाल चुकली. तो म्हटला, ज्या अर्थी लोक सांगतात, वयोवृद्ध माणसं सांगतात काहीतरी आहे, तोही पाठीमागे फिरला. किती राहिले? 2 राहिले. 80-90% गेल्यानंतर दुसऱ्याच्या पायात काहीतरी गुतलं आणि गुतल्यानंतर तो खाली पडला. पडल्याबरोबर तो उठला, ते पुढे नाही पळाला, तो मागे पळाला. तो म्हटला, नक्की काहीतरी आहे. आणि शेवट एक जो राहिला होता ना, तो गेला. त्याने तो झेंडा त्या शिखरावरती असा रोवला बरोबर खालच्या लोकांनी अशा टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवल्याबरोबर तो झेंडा लावून खाली आला आणि खाली आल्यानंतर ही वयोवृद्ध माणसं म्हटली, का रे, आम्ही एवढ्या जोराने तुला आवाज देत होतो, तुला भीती नाही का वाटली? तुझ्या जीवाची तुला काळजी नाही का वाटली? अशी चर्चा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की हे बहिर आहे म्हणून. त्यांच्या लक्षात आलं हे बहिर आहे. माझा मुद्दा थोडासा पुढे आहे. त्याने झेंडा डोंगराच्या शिखरावरती लावला. काय कारण? तो बहिरा होता म्हणून. तसं मायबाप, या परमार्थाच्या तुम्हाला शिखरापर्यंत जर जायचं असेल तर बहिर होऊन परमार्थ नाही.
नाही कानते हाय रे नाही कानते हाय नाही कानते टाळी वाजवा. तुका म्हणे हासे जन नाही कान गवळणीची अवस्था ही आहे. कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस ही अवस्था तुकोबारा तर सांगतात. या समाजाकडे फार लक्ष देऊ नका. आईसा हा लौकिक कदा राखवे ना पतित पावना. संसार करिता म्हणते हा दोषी टाकिता आळशी पोटपोसा. संत संग करिता म्हणते हा पसारा न करिता नरा निंदिता ती. त्याच्यानंतर धन नाही त्यासी ठाईचा करंटा अभाग्याशी ताटा. बहु बोल जाता म्हणते हा वाचाळ न बोलता सकळ म्हणती गर्वी. भेटीशी न जाता म्हणते हा निष्ठूर येता जाता घर बुडविले. लग्न करू जाता म्हणते हा मातला न करिता म्हणती निपुत्रिका. म्हणते पहा हो चांडाळ पातकाचे मूळ पोरवडा. लोक जैसा ओक धरिता धरवेना अभक्ता जिरेना संत संग. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे आता ऐका वचन आणि तेजुनिया जन भक्ती करा. म्हणून भक्तीची ही साधना आहे. संत महात्मे त्या भक्तीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत गेल्यामुळे सुख दुःखाचा परिणाम त्यांच्यावरती होत नाही. ज्यावेळेस मीराबाईला विषाचा प्याला दिला विष दिलं. विषाचा प्याला घेतल्यानंतर मीराबाई हसत हसत मीराबाईने तो विषाचा प्याला प्राशन केला. हा पग घुंगरू बांध मीरा नाची रे मीरा नाची. पग घुंगरू बांध मीरा नाची रे मीरा नाची. पग घुंगरू बांध मीरा नाची मीरा नाची. पग घुंगरू बांध मीरा नाची मीरा नाची. लोक कहे मीरा भई रे बावरी. 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 बाप कहे कुल नासी रे. बाप कहे कुल नासी रे नासी रे. पग घुंगरू पग घुंगरू नाची रे नाची रे नाची. पग घुंगरू बांध मीरा नाची रे मीरा नाची. पग घुंगरू बांध मीरा नाची रे नाची रे. प्याला राजा जी ने भेजा. प्याला राजा जी ने भेजा. उसका प्याला राजा जी ने भेजा. विष का प्याला राजा जी ने भेजा. पिपत पिपत मेरा हंसी रे. पिपत पिपत मेरा हंसी रे हंसी रे. पग घुंगरू पग घुंगरू पुढे लांब जायचं आहे. पग घुंगरू बांध मीरा. मीराबाईंच्या वृत्तीवर तर परिणाम झालाच नाही, परंतु शरीरावर सुद्धा परिणाम झाला नाही. मूर्ती झाली काळी देवाजीची. एक कर्माबाई नावाच्या संत होत्या. त्यांनी कोणतंही जरी काम केलं तर त्यांचं एकच वाक्य राहायचं. कोणतं? पांडुरंगार्पण नमस्तु. एवढंच वाक्य. सकाळी उठल्या पांडुरंगार्पण नमस्तु. घर झाडून काढलं पांडुरंगार्पण नमस्तु. जेवण केलं पांडुरंगार्पण नमस्तु. जेवण झाल्यानंतर घर झाडून काढलं पांडुरंगार्पण नमस्तु. कीर नेऊन टाकला
पांडुरंगार पण मस्त. हा तो केर पांडुरंगाच्या डोक्यावरती जाऊन पडायचा. बडव्यांनी विचार केला हा केर नेमका येतोय कुठून. आमचे जुने महाराज त्यांना बडवे नव्हते म्हणत बरं का, भडवे म्हणायचे. भडू एवढं कटकरा व्हायचं आहे मधला, कारण तर कोण कोणाला कुठं पकडून काय सांगता येत नाही. ते विनोदानी म्हणायचे. काही काही त्याही प्रत्येक समाजात प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगली सज्जन अशी काही सगळी माणसं असतात. चला बडवे विचार करायचा हा केर नेमका येतोय कुठून येतोय. त्यांनी शोध घेतला. म्हणले कर्माबाई नावाची कोणतरी एक संत आहे, ती पांडुरंगार पण नमस्त म्हणून टाकलेला केर पांडुरंगाच्या डोक्यावरती येऊन पडतोय म्हटले. काही लोक गेले, सांगितलं ओ बाई केर टाका, परंतु टाकत असताना पांडुरंगार पण नमस्त म्हणू नका ना. तिने सांगितलं नाही म्हणणार. गेले, परत गेल्यानंतर पांडुरंगाची पूजा वगैरे झाल्यानंतर कर्माबाई उठल्या, पांडुरंगार पण मस्त स्नान वगैरे केलं, पूजा केली, पांडुरंगार पण मस्त घर झाडून काढलं, तो केर नेऊन टाकला. काय म्हटलं पांडुरंगार पण मस्त. परत केर पांडुरंगाच्या डोक्यावरती जाऊन पडला. नंतर मग बडवे आले आणि काहीच न विचार करता कर्माबाईचा एक कानामाग दिली. कानामागे दिली, थोडी हळूच दिली अशी, परंतु दिली कानामागे. कानामागे दिली. कानामागे दिल्यानंतर 5 मागे गेली बडवे मंडळी. परंतु गेल्यानंतर पांडुरंगाच्या गालावरती पाहिलं तर 5 बोट उमटली होती. बारीक निरखून पाहिलं, म्हटले पांडुरंगा देवा गालावरती 5 बोट आहेत, काय प्रकार हा. त्यांनी सांगितलं हा प्रकार तुमचाच आहे म्हणे. म्हटले कस काय. अरे तुम्हाला साधी एवढी गोष्ट कळत नाही. तिने जर पांडुरंगार पण नमस्त म्हणून टाकला केर जर माझ्या डोक्यावरती पडत असेल तर तिला मारलेली चापट मला लागणार नाही का. मी का बोललो. पहिला वर्ग आहे सुख आणि दुःखाचा परिणाम त्याच्या वृत्तीवरती जसाच्या तसा होतो, अज्ञानी वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे तत्ववेत्यांचा. सुख आणि दुःखाचा परिणाम, बऱ्या वाईटाचा परिणाम त्यांच्या वृत्तीवर नाही होत, परंतु शरीरावरती होतो. परंतु तिसरा वर्ग आहे सुख दुःखाचा बऱ्या वाईटाचा परिणाम त्यांच्या वृत्तीवर तर होतच नाही, परंतु शरीरावर सुद्धा होत नाही. भक्तांच्या नाही शरीरावर होत. म्हणून सावता महाराज सांगतात बाबा रे जीवनामध्ये चिंता करू नका. तुकोबारांच्या जीवनात कामाचा प्रसंग आला, क्रोधाचा प्रसंग आला, लोभाचा प्रसंग आला, दारिद्र्याचा प्रसंग आला, कामाचा प्रसंग आला, जाई हो तू माते न करी सायस, हल्ले नाही. त्याच्यानंतर क्रोधाचा प्रसंग आला, मंबाजी काठीने मारलं, स्थिर बुद्धी, परिणाम झाला नाही. लोभाचा प्रसंग आला, छत्रपती शिवाजी महाराजांनी धन पाठवलं, अमितेने सुखी म्हणा. लोभाचा प्रसंग आला, स्थिर वृत्ती. त्याच्यानंतर दारिद्र्याचाही प्रसंग आला, परंतु विचलित झाले. उलट दारिद्र्यात महाराज म्हणतात दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान आणि स्त्री एक अन्न करिता मेली. कामाचाही प्रसंग आला, क्रोधाचाही प्रसंग आला, लोभाचा आला, दारिद्र्याचा आला, अनेक प्रसंग जीवनामध्ये आले, परंतु साधू संत महात्मे त्यांच्या जीवनात स्थिर होते. म्हणून सावता महाराज सगळ्यांना विनंती करतात बाबा रे जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण होणारच आहे. द्विधा सुख दुःख मान अपमान ही सगळी परिस्थिती निर्माण होणार आहे, परंतु सगळ्या परिस्थितीमध्ये वृत्ती स्थिर ठेवा. वृत्तीमध्ये फार चलबिचल वृत्ती होऊ देऊ नका, विक्षिप्त वृत्ती होऊ देऊ नका. नेमकं राहायचं कसं याचं उत्तर देतात महाराज. आपण समयाची साथ रहावे, समयाची साथ रहावे, समयाची साथ रहावे, समयाची साथ रहावे. समयाची साथ
मयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. जीवनात जास्त चिंता करू नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रमाणाचा तुम्ही उपयोग करू शकता. कोणती कसली परिस्थिती होऊ द्या, फक्त एवढंच म्हणायचं, देव ठेवील तैसे राहावे. आपल्याच्याने काहीच होत नाही या जगात, आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही म्हणाल कसं काय? कारण हे जग चालतंय ते परमात्म्याच्या सत्तेवर चालतंय. आपण म्हणतो ना, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. आकाशे सर्वत्र वसावे वायुने नाव भरी उगे नसावे. पावके धावे पर्वती बैसकान संडावी. समुद्री रेखान उलंडावी. पृथ्वी भूते व्हावी. या आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले. म्या चालविल्या सूर्यज्वाले. म्या हलविल्या प्राण हले जो जगाते चाळिता. म्याचे नेमिला साता काळू ग्रासी तसे भूता. ये म्हणे गते पण सुद्धा सकाळी जायचे ऐसा जो समोर तू. परीक्षेला पाठ केलं होतं. जाऊ दे यांचं काय कोण आपल्या आवडतो देऊन तू. हा छान आहेत. म्हणजे सगळेच छान आहेत, पण 2-3 जण इतके दाद देतात ना कैलास महाराज. ते पाठीमागे बसलेले एक ते आपले, त्यांचं नाव मला माहित नाही, आपले ते थोडेसे थोडेसे म्हणजे चांगली तब्येत आहे, पण थोडेसे म्हणायला लागतं. परंतु इतके आनंद घेतात मागे बसतात, परंतु एकदम आनंद घेतात. आणि हे आमच्या मधले एक उपरण्यावाले चष्मेवाल्याचे मागचे राजा श्रोते तर खरं आनंद घेतला पाहिजे. कारण आता ही सगळी माणसं कोण कुठं भेटेल काय सांगता येत नाही, परंतु श्रद्धेने भावनेने या मस्त कीर्तनाचा आनंद घेतला पाहिजे. आमचे एक देवराम बाबा सांगत असतात, काही काही लोक किती चाले म्हणून काही सांगा त्यांचे चेहरे असेच, काही म्हणा ती पापणी सुद्धा ते खाली करत असतात. असे जर तुम्ही 10-5 जण कीर्तन करायचे समोर आणून बसवले ना, महाराष्ट्रातला कोणताही नामांकित कीर्तन करा ना, या 10-5 जणांनी त्याचा जर नाही बोऱ्या वाजला तर काय राहील. बाबा म्हणत असतात, परंतु किती काही श्रोते भावपूर्ण असतात. चला, हे जगत परमात्म्याच्या सत्तेवर चालतं, त्याच्यामुळे आपल्याकडून याच्यात काही बदल होणार नाही. एका चांगल्या महात्म्याने एक शंका मांडली होती. एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते. सासरी गेल्यानंतर सासरच्या लोकांचा स्वभाव वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. मग तिनं त्यांचा जसा स्वभाव असेल तसा आपण व्हायचं का आपल्या स्वभावासारखं त्यांना करण्याचा प्रयत्न करायचा? काय करायचं? ज्या घरात ती असेल, ज्यांचे जसे जसे स्वभाव असतील तिने तसं ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करायचा. मायबाप तसं आपलं माहेर वेगळं आहे, आपण सासरला आलोय.
इथं आल्यानंतर आपण या जगात फार बदल करण्याचा प्रयत्न करायचा नाही. या जगात जसं जसं चाललंय ना त्याला ऍडजस्ट करायचा प्रयत्न करायचा. म्हणून समयाशी सादर. पुन्हा नुसतं ऍडजस्ट नाही करायचं, आदर म्हणजे आदरपूर्वक त्याचा समजा. आदरपूर्वक. एक मला एक शंका आली होती. या जगात भौतिकतेत बदल होत चालला, आपण काहीच करू शकत नाही. या जगात निसर्गात बदल होत चालला, आपण काहीच करू शकत नाही. या जगात शैक्षणिक क्षेत्रात बदल होत चालला, आपण काहीच करू शकत नाही. या जगात आध्यात्मिक क्षेत्रात बदल होत चालला, आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही सर्वे करा, काय करतो आपण. या जगात भौतिकतेत बदल होत चालला, निसर्गात बदल होत चालला. चला, निसर्गात बदल होत चालला, आपण काय करू शकतो का. अहो सगळं बदलत चाललं. आता उन्हाळ्यात सुद्धा किती पाऊस होईल सांगता येत नाही. निसर्गात बदल होत चालला. त्याच्यानंतर भौतिकतेतही बदल होत चालला. किती गोष्टी बदलत चालल्या. मी रात्रीचे एक सातारकर महाराजांची मुलाखत ऐकत होतो, त्यांनी हा विषय मांडला. किती बदल होत चालला या जगात. पूर्वीचे राहणीमान, आताचे राहणीमान, पूर्वीच्या काही क्रिया. अहो आता या शासनाने समलिंगी विवाहाला परवानगी दिली म्हणजे याच्यापेक्षा काय आता आणखी. किती बदल होत चालला. भौतिकतेत बदल होत चालला मायबाप. त्याच्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा बदल होत चालला. ही जी शिकणारी, आपण ज्यावेळेस लहान आता आमच्या काळातही होतं, तुमच्या काळात तर जास्त असेल, ते होते का बरं चांगले कपडे नीटनेटके. ती आपली हाफचड्डी राहायची, जवळजवळ 10वी पर्यंत तीच होती. नुसती तीच राहायची, आतून काय नव्हतं. नुसती ती काकी चड्डी, पांढरा शर्ट राहायचा असा एवढा. ती चड्डी असलेला काडी एक राहायची. जेवलं की काडी ढिल्ली करायची. आणि उपास जेवण जर लवकर नाही म्हटलं तरी काडी ती आवळायची. पण काय आनंद होता. शिक्षणात काय आता शैक्षणिक क्षेत्रात इतका बदल झाला महाराज. आता खेड्यापाड्यात तुम्ही किती अभ्यास करताय, परंतु एक लिव्ह इन रिलेशन एक पद्धती आली. शहरात प्रामुख्याने ती पद्धती चालू आहे. मुलं मुली एकत्रित राहून ते अभ्यास, त्यांची काय पद्धती असेल, कशी पद्धती आली. म्हणून इतका बदल होत चालला या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रात पण आपण त्याला काहीच करू शकत नाही. भौतिकतेत बदल होत चालला, काहीच नाही. आता आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही अभ्यास करा. ज्यावेळेस आपले जुने पूर्वज लोक सांगायचे असं होतं, बंकट स्वामी महाराजांचा काळ. आता किती काळ बदलला, आपण काय करू शकतो याला. काही माणसं आता चॅनल समोर असल्यामुळे मला जास्त उघड नाही बोलता येणार, परंतु इतका बदल होत चालला संप्रदायात, आपण त्याला काहीच करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाला महाराज, ही जी साधू संत आहेत रात्रंदिवस प्रयत्न करतात, संप्रदाय असा चालावा तसा चालावा, हे करावं. जर तुम्ही म्हणताय आलेल्या प्रसंगाला कायम आदरपूर्वक सादर व्हावं, तर मग ही जी साधू संत रात्रंदिवस प्रयत्न करतात, याचं उत्तर काय आहे. तर त्याचं उत्तरही असंच आहे. ही जी साधू संत मंडळी रात्रंदिवस प्रयत्न करतात ना जगासाठी, ती ही देवाचीच इच्छा आहे. ती सुद्धा काय आहे, देवाची इच्छा आहे. म्हणून समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे विठ्ठल. आलिया भोगासी आलिया भोगासी आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर. देवावरी भार घालोनिया घालोनिया, देवावरी भार देवावरी भार, देवावरी भार घालोनिया, मदत
भगत कृपा सिंधू निवारी भगत कृपा सिंधू आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालून या किंवा ठेविले आनंदे तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे आपल्याला परमात्म्याने जसं ठेवलंय तसं आनंदात राहायचं ही परमात्म्याची इच्छा समजून राहायचं कारण या जगात जे होतं ते बऱ्या करता होतं असं एक वैकुंठवासी भारत महाराज बरोडे दृष्टांत सांगायचे जे होतं ते एक राजा प्रधान सैनिक जंगलात शिकार करण्याकरता गेलं अगोदर राजाची आणि प्रधानाची थोडी जरा बाचाबाची झाली होती थोडा वादविवाद झाला होता त्यामुळे प्रधानाला राजाने काय केलं कामावरून काढून टाकल्यानंतर शिकारीला राजा आणि सैनिक गेले प्रधान नोकरीवरून त्याला काढून टाकल्यानंतर जंगलात गेल्यानंतर काही आदिवासी लोक होती त्यांनी राजाला पकडलं आणि पकडल्यानंतर एका देवी समोर नेलं कारण त्यांना देवी समोर एक बळी द्यायचा होता देवी समोर नेल्यानंतर बळी द्यायचा तेवढ्यात राजाला चेक केलं तर राजाचं बोट तुटलेलं होतं अंगठा तुटलेला होता म्हटले असा बळी देवीला चालणार नाही राजाला सोडून दिलं कारण वाद राजा आणि प्रधान त्यांचा वादच या कारणामुळे झालेला होता प्रधान सांगायचा राजेसाहेब जे होतं ते बऱ्या करता होतं राजाचं एक दिवस राज्यच पेटलं तरी प्रधान म्हटला जे होतं ते बऱ्या करता होतं म्हणून राजाने त्याला काढून दिलेलं होतं ज्यावेळेस जंगलात गेला आणि असा प्रसंग घडला राजाला सोडून दिल्याबरोबर राजा घरी आला आणि सांगितलं लवकर प्रधानजीला बोलवा म्हटले कस काय तो म्हणतोय तेच बरोबर आहे म्हटले कस काय जे होतं ते बऱ्या करता होतं म्हटले कस काय अहो जंगलात गेल्यानंतर माझं बोट तुटलेलं होतं म्हटले जर माझं बोट नसतं तुटलं तर मला देवीला तिथं बळी द्यावं लागलं असतं बळी देणार होते ते म्हणून जे होतं ते बऱ्या करता होतं बरं प्रधानजीला बोलावून आणलं राजाने माफी मागितली म्हटले प्रधान साहेब मला माफ करा तुम्ही म्हणताय ते कधी कधी कोणालाही साहेब म्हणावं लागतं मला माफ करा बरं काय झालं म्हटले तुम्ही म्हटले होते ना माझं बोट तुटलं त्यावेळेस जे होतं ते बऱ्या करता होतं तेच बरोबर ठरलं म्हटले जर बोट नसतं तुटलं तर अख्खा देह माझा गेला असता प्रधानजी म्हटले राजेसाहेब तुम्ही मला काढून दिलं हे सुद्धा जे होतं ते बरं म्हटले कस काय मी तर तुला काढून दिलं म्हटले तरी सुद्धा जे होतं ते म्हटले कस काय पण हो राजेसाहेब तुम्ही जंगलात गेल्यानंतर सैनिक तुम्ही गेले तुम्ही जर मला काढून दिलं नसतं तर मी तुमच्या बरोबर असतो बरोबर असल्यानंतर तुमचं बोट तुटलेलं होतं परंतु माझं पूर्ण होतं ना तुम्हाला सोडून तुमच्या बरोबर मी असतो तुम्हाला सोडून दिलं असतं आणि पूर्ण बोट माझा आहे म्हणून मला पकडलं असतं म्हणून जे होतं ते बऱ्या करता होतं म्हणून तुम्ही जास्त जीवनात चिंता करू नका जीवनात जे काही गोष्टी होतात त्या सगळ्या बऱ्या करता होतात म्हणून समयाशी सादर व्हावे देव ठेवील तुम्ही तुमच्याकडून काम जर नाहीच झालं एखाद्याने सांगितलं का काम नाही केलं तुम्हाला काही चिंता नाही का तर जीवनभर फक्त तुम्ही एवढ्याच प्रमाणात जरी अभ्यास केला तरी तुमच्या जीवनाला हे प्रमाण पूर्ण उरणार आहे म्हणून समयाशी सादर व्हावे देव ठेवील महाराज सावता महाराजांनी विचारलं महाराज जीवनात तुम्ही म्हणताय सुखदुःखाचे प्रसंग येतात मान अपमानाचे प्रसंग येतात जीवनात नेमके प्रसंग येतात तरी कोणते त्याच्यातला एक प्रसंग सांगितलाय सावता महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात कोण दिवसी बैसोनी हाती कोण दिवसी बैसोनी हाती कोण दिवसी बैसोनी हाती कोण्या बैसोनी हाती कोण दिवसी पालकी बेदार कोण दिवसी पालकी बेदार कोण दिवसी पालकी सुभेदार कोण्या दिवसी पालकी सुभेदार कोण दिवसी पाया
कोणता प्रसंग जीवनात येऊ शकतो? कोण्या दिवशी बसून हत्तीवर, कोण्या दिवशी पालखी सुभेदार. थोडक्यात हत्तीवर म्हणजे जीवनात कधी कधी इतका मानाचा प्रसंग येईल त्याला हत्तीवर म्हणतात. काही काही जुने लोक म्हणायचे जास्त काही जास्त हत्तीवर बसल्यासारखाच बोलायला आला का. जुने लोक या शिखर काही एक काहीतरी मन म्हणायचे. थोडक्यात जीवनात फार मान भेटणं म्हणजे हत्तीवर बसण्यासारखं ती एक उपमा आहे. परंतु कधी कधी जीवनात असाही प्रसंग येईल की आपल्याला रस्त्याने एकटं चालावं लागेल. कोण्या दिवशी बसून हत्तीवर, कोण्या दिवशी पालखी सुभेदार, कोण्या दिवशी पायाचा चाकर चालून जावे. जीवनात प्रसंग असे येऊ शकतात का? येऊ शकतात. संत महात्म्यांच्या जीवनात अनेक प्रसंग आले. एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. त्याच्या जीवनात किती मोठमोठी प्रसंग आले पहा. आपल्या संप्रदायातले कीर्तनकार म्हणजे त्यांनी कीर्तन सोडली आता ते आहेत, परंतु त्यांनी मला त्यांच्या जीवनातली घटना सांगितली. म्हटले 15 वर्षापूर्वी 15-20 लाखाच्या गाड्या त्यांना लोक आणून द्यायचे आणि त्यांनी त्या अशा बऱ्याच गाड्या वापरल्या. परंतु 2011-12ला एक घटना घडली. त्यावेळेस मी रस्त्याने एकटा पायी चालायचो होतो तर कोणी विचारत सुद्धा नव्हतं. म्हणजे जीवनात असे प्रसंग येतात. छोटी मोठी प्रसंग जीवनात प्रत्येकाच्या जीवनात येतात. एक व्यक्ती आहे, 5 ज्यांचं वाचन असेल त्यांना कळलं. त्या व्यक्तीच्या वयाच्या 21व्या वर्षी त्याच्या व्यवहारात त्याला खोट आली, व्यवहार फसला. वयाच्या 22व्या वर्षी तो विधिमंडळाची निवडणूक हरला. वयाच्या 24व्या वर्षी पुन्हा एकदा व्यवहारात फसला. वयाच्या 26व्या वर्षी ऐन तारुण्यात त्याची पत्नी मरण पावली. वयाच्या 27व्या वर्षी त्याच्या वाट्याला थोडंसं नैराश्य आलं. वयाच्या 34व्या वर्षी पुन्हा एकदा विधिमंडळाची निवडणूक हरला. वयाच्या 34व्या वर्षी सेनेटच्या निवडणुकीत पराभूत झाला. वयाच्या 45व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष पद त्याचं हुकलं. वयाच्या 49व्या वर्षी पुन्हा एकदा सेनेटच्या निवडणुकीत तो हरला. परंतु तोच माणूस वयाच्या 52व्या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. त्याचं नाव आहे अब्राहम लिंकन. त्या व्यक्तीचं नाव काय? अब्राहम लिंकन. किती जीवनात चढ उतार किती आहेत. जाऊ द्या, त्याचं जाऊ द्या. मला राजकारणावर नाही बोलायचं, मला त्याच्यात फार रुची नाही. परंतु जर अभ्यास आपण केला तर आपल्याच देशातला एक माणूस चहा विकणं कुठं आणि पंतप्रधान होणं कुठं. म्हणजे तफावत जीवनात चढ उतार आहे किती. तुम्ही सरळ सरळ हिशोब करून पहा. तुम्ही जर चहा विकत असाल आणि तुम्ही जर देशाचे डायरेक्ट पंतप्रधान झाले, केवढी मोठी तफावत आहे. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात असे छोटे मोठे प्रसंग येतच राहतात. परंतु जरी किती छोटे मोठे प्रसंग आले तरी सावता बाबा सांगतात तुम्ही त्याच्यात फार सुख आणि दुःख त्याचा वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नका. विठ्ठल आपले महाराज एक पाठात उदाहरण सांगायचे, तुम्ही ऐकले की नाही परंतु माझ्या चांगलं स्मरणात आहे. एक साधू महाराज होते, त्यांचा एक शिष्य होता. 12 वर्ष त्यांच्या सोबत राहिला आणि राहिल्यानंतर एक दिवस त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी महाराजाला आपल्या घरी जेवायला बोलवलं. साधू महात्मा इतकं स्वागत केलं, रांगोळी काढल्या, ढोल ताशा फार मोठी मिरवणूक त्यांची केली आणि घरी जेवायला बोलवलं. जेवायला आल्यानंतर पंचपक्वान्नाचा बेत होता. जेवायला बसले. बसल्याबरोबर
महात्मा इतक्या आनंदाने जेवण करत होता. जेवण केलं, त्यांचा आदरातिथ्य केला आणि महात्मा तो निघून गेला. निघून गेल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्याकडे तक्रार केली. महाराज त्यांच्या वयाला त्यांना सांगत असतात. तक्रार काय केली? म्हटले तुमच्या महाराजांचं मला बोलणं बसणं उठणं मला आवडलं नाही. म्हटलं काय झालं? म्हटले तुमच्या महाराजांनी माझा हात धरला. पत्नीने तक्रार कुणाकडे केली? महाराजांच्या शिष्याकडे, तिच्या नवऱ्याकडे तक्रार केली की हात धरला. त्यावेळेस त्या पतीने सांगितलं 12 वर्ष मी महाराजांच्या सोबत राहिलोय, माझा पांडुरंगावरती जेवढा विश्वास नाही तेवढा आमच्या गुरुदेवावरती आहे. ही गोष्ट अशक्य आहे, महाराज असं करूच शकत नाहीत. परंतु ती थोडी हट्टी होती. म्हटली तिनं सांगितलं नाही मला शंका आहे. म्हटलं त्याने सांगितलं अगं तसं नाही महाराज, तसे नाही. महाराज एक उदास वृत्तीत जगतात. जरी हात धरला असेल तरी त्यांच्या महिमेत एक गेले असतील, चालता बोलता निघून गेले असतील. तिनं सांगितलं नाही, तुमचे जर महाराज एवढेच चांगले आहेत तर पुन्हा एकदा जेवायला बोला. म्हटले त्यांना आपण त्यांचा अपमान करू, मग जर ते त्याच अवस्थेत निघून गेले तर मी समजल की महाराज तुमचे खरंच उदास आहेत आणि पोहोचलेले आहेत. ठीक आहे म्हटली. त्याचा नाविलाज झाला. बऱ्याच जणांचा आता नाविलाज होय. ठीक आहे. परत त्यांनी महाराजांना जेवायला बोलवलं. तो महात्मा त्याच अवस्थेत आला. दुसऱ्या वेळेस आदरातिथ्य काहीच नव्हतं, रांगोळ्या नव्हत्या, ढोल ताशा नव्हते, काही नव्हतं. तो महात्मा त्याच आनंदात आला. आल्याबरोबर पूर्वी त्याला पाठीमागच्या वेळेस पाठ जेवायला होता, मस्त अगरबत्ती वगैरे सुगंध. यावेळेस त्याला काही नव्हतं. खाली बसला, सारवून घेतलं होतं, खाली बसला. बसल्यानंतर पाठीमागच्या वेळेस त्याला पंचपक्वान्नाचा बेत होता, परंतु यावेळेस त्या बाईने महाराजांच्या ताटात शेण वाढलं. महाराजांच्या ताटात शेण वाढलं. शेण वाढल्यानंतर त्या महात्म्याने अजिबात काहीच विचार केला नाही. ज्या आनंदाने त्याने ते पंचपक्वान्न सेवन केलं होतं, पंचपक्वान्नाचा बेत त्याने सेवन केला होता, त्याच आनंदात त्या महात्म्याने ते शेण खाल्लं आणि आपल्या आनंदात तो निघून गेला. त्यावेळेस पती पत्नींच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं महाराज तुमचे पोहोचलेले आहे, महाराज तुमचे उदास आहे. मी सांगितलं का साधू संत महात्म्याच्या जीवनात सुद्धा असे चढ उतार येतात. म्हणून तशाही अवस्थेत आपण त्याला सहज सामोरं गेलं पाहिजे. कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. आणखीन काय प्रसंग महाराज सांगतात. कोणे दिवशी बसून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे. कधी कधी आपल्या जीवनात असा प्रसंग येईल आपल्याला पाणी पिऊन दिवस काढावे लागतील, आणि कधी कधी असा प्रसंग येईल की आपल्या जीवनात धान्य कुठे ठेवावं याचा प्रश्न तयार होईल. असं म्हणतात ना, काही काही पुढे काय खावं हा प्रश्न आहे, आणि काही काहींच्या पुढे काय काय खावं हा प्रश्न आहे. एक आमचे महाराज वाक्य सांगत असतात. अगोदर पोटाचा प्रश्न असतो, पोटाचा प्रश्न सुटत नाही. अगोदर पोटाचा प्रश्न सुटत नाही आणि नंतर सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुटत नाही. खरंय. म्हणजे अगोदर आपल्या कधी विद्यार्थी अवस्थेत ही सगळी आमचे महाराज मंडळी तीच आहेत ना. विद्यार्थी अवस्थेत खायला भेटलं नाही आणि आता खायला भेटतंय तर पचत नाही. म्हणजे इतकी प्रतिकूल परिस्थिती काही काहींच्या जीवनात होती, अजिबात खायला प्यायला काही भेटलं नाही. आमचे एक जुने कीर्तनकार संजय महाराज पाचपूर सांगत असतात, त्यांच्याकडे एकच तांब्या होता. तांब्या त्यांच्याकडे एकच होता. तो एकच तांब्या त्यांच्या जीवनात सगळ्या कामाला ते वापरायचे. म्हणजे पाणी प्यायलाही तोच तांब्या, त्याच्यानंतर देवपूजेलाही तोच तांब्या, स्नान करताही आणि बाहेर जाण्याकरताही तोच तांब्या. म्हणजे कशी परिस्थिती होती. कधी कधी अशी परिस्थिती आपल्याही जीवनात येईल. जर जास्त श्रीमंत आली, अगोदर वाक्य मी बोलून गेलो, तरी जीवनात त्याचा फार परिणाम होऊ देऊ नका. आणि जरी गरिबी जरी असेल तरी जीवनात फार परिणाम होऊ देऊ नका. या जगात मी एक सर्वे वाचलाय, 1923चा सर्वे आहे. 1923ला 8 श्रीमंत माणसं होती जगात 8 श्रीमंत माणसं होते. त्यांची श्रीमंती इतकी मोठी होती की त्यावेळेस त्या 8 लोकांची संपत्ती जर हिशोब केला तर अमेरिकेपेक्षा जास्त त्यांची संपत्ती होती. अमेरिका जेवढं राष्ट्र आहे ना, अमेरिका राष्ट्र म्हणजे आपला भारत देश, हे टोक ते टोक 3,500 किलोमीटर अंतर आहे फक्त. कन्याकुमारी ते काश्मीर किती अंतर? 3,500, काय 100-200 थोडंफार कमी असेल. हे टोक ते टोक. तसं अमेरिका
त्याचा पूर्ण बॅकग्राऊंड सांगितलं आहे 24,000 किलोमीटर आहे अमेरिका. म्हणजे अमेरिकेत 4 टायमिंग आहेत, देशात 4 टायमिंग आहेत. कॅलिफोर्निया काय त्यांचे नाव आहेत ते, एका भागातले 4 टाइम, म्हणजे प्रत्येकाचा टायमिंग वेगवेगळा आहे. आपल्या भारत देशात कन्याकुमारी ते काश्मीर एकच टायमिंग आहे. इतकी मोठी अमेरिका आहे. परंतु ती अमेरिका जेवढी आहे ना तेवढी संपत्ती फक्त या 8 माणसाची होती. परंतु त्या 8 माणसाची त्याच्यानंतर 1923चा हा सर्वे आहे, त्याच्यानंतर 5च वर्षात त्यांच्यावर ही परिस्थिती आली की पोलाद निर्मितीचं जे क्षेत्र आहे त्याच्या सर्वात मोठा जो अध्यक्ष होता त्याचं नाव होतं चार्लस श्वाब त्याचं नाव होतं. 5 वर्षांनंतर 1923 नंतर 5 वर्षाने त्याच्यावर उधार भांडवलावर जगण्याची पाळी आली आणि दिवाळखोर होऊन तो मरण पावला. जागतिक लेवलचा श्रीमंत सांगतो मी. त्याच्यानंतर जगातला सर्वात मोठा श्रीमंत पेट्रोलियम कंपनीचा अध्यक्ष त्याचं नाव होतं हावर्ड हाफसन. त्याचं नाव काय होतं? हावर्ड. नाही, ऐकून ठेवा फक्त तुम्ही, टेन्शन घेऊ नका. हावर्ड हाफसन त्याचं नाव होतं. जगातला श्रीमंत, त्याला वेड लागलं. त्याच्यानंतर जगातला सर्वात मोठा व्यापारी आर्थर क्यूटन, जगातला सर्वात मोठा व्यापारी आर्थर क्यूटन, त्याला तुरुंगात जावं लागलं. न्यूयॉर्क स्टॉकचा अध्यक्ष रिचर्ड व्हिटनी, त्यालाही तुरुंगात जावं लागलं. त्याच्यानंतर वॉल स्ट्रीटवरचा सगळ्यात मोठा शेअर दलाल जेसी लिव्हरमोर, त्याने आत्महत्या केली. काडी, जी आपण जी काडीपेटी आहे ना, काडीपेटी, त्या काडीपेटीच्या उत्पादनात सर्वात मोठा, जगातला सर्वात मोठा व्यापारी अध्यक्ष कोण होता त्या संघटनेचा, तर त्याचं नाव आहे आयव्हर क्रुगर. त्याने सुद्धा आत्महत्या केली. आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटचे अध्यक्ष लिवान फ्रेझर, त्याने आत्महत्या केली. म्हणजे 8 माणसं जे होते त्याच्यातल्या 2 माणसाला तुरुंगात जावं लागलं, 2 माणसाचं दिवाळा निघालं, 1 जणाला वेड लागलं आणि 3 जणांनी आत्महत्या केली. ही कुणाची यादी आहे? जागतिक लेवलच्या श्रीमंताची. आपली श्रीमंती किती आहे? म्हणून जीवनात फार जरी श्रीमंत आली तर जीवनात फार सुख, फार जास्त काही उहापोह करू नका, आणि गरिबी आली तरी काही टेन्शन घेऊ नका. म्हणून समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. विठ्ठल महाराज सांगतात या गोष्टीमुळे आपल्याला काय होतं, थोडक्यात पहिलं चरण म्हणजे मानासक्ती आहे. पहिलं चरण म्हणजे मानासक्ती. मान आपल्याला वाटला नाही पाहिजे. तुकोबरा सांगतात मान अपमान गोवे, नाव घे गुंडून ठेवावे. हेच देवाचे दर्शन आणि सदा राहे समाधान. चला, जीवनात प्रसंग असे येतील, चढ उतार येतील. कधी कधी हत्तीवर बसून लोक मिरवणूक काढतील, तर कधी कधी आपल्याला पायी चालवावं लागेल. दुसरं, कधी कधी भरपूर खायला भेटल, धान्य कोठे साठवावं हा प्रश्न पडेल, तर कधी कधी आपल्याला पाणी पिऊन आपल्याला दिवस काढावे लागतील. आणखीन महाराज सांगतात आपल्या जीवनात या देहावर जास्त तुम्ही विश्वास ठेवू नका. आपल्याला यम कधी येतील नेण्याकरता आणि कधी नाही हे सांगता येत नाही. एकट्याला राहावं लागल. अभंगाचं
फक्त आज कपडे पाहिजे होते राव. आणले ना काय तुमचा आवाज ऐकून इतकं प्रसन्न वाटतं, पण पाहिल्यानंतर थोडं वेगळं वाटतं. हा समयाशी सादर व्हावे. चला आमचा अभंग तुम्ही माझ्यावर इथंच लावला. कोणे दिवशी यम येते चालून, कोणे दिवशी प्राण जाते घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. यम आपल्याकडे कधी येतील याचा काही भरोसा नाही माणूस. हा असं म्हणतात, या जगात ज्याचा जन्म झालाय त्याला मरावंच लागतं. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं. कारण या जगातल्या सगळ्या गोष्टी जवळजवळ माऊली सांगतात ना, जगस्पृही आस्पद एक सार्वभौम पद आणि न मरणे निर्विवाद जगापद. चष्मेवाले बाबा तुमचं काय नाव? हा प्रल्हादराव. बर वडील आहेत? नाही बर ठीक आहे, वडील नाही. आजोबा? आजोबा नाही. पंजोबा? नाहीतच. थोडक्यात पंजोबा नाहीत, आजोबा नाहीत. थोडक्यात पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील. आता कोणाचा नंबर आहे? आता नंबर मी नाही, माझ्या पदरचं नाही सांगत. आजा मेला, पणजा मेला, बाप मसना गेला, देखत नातू पंतू. मी काय सांगितलं, ज्याचा जन्म झालाय त्याला मरावंच लागतं. 9 भी मर गए, 10 भी मर गए, सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपे तपे सन्यासी मर गए हकीम रोगी. तीनों लोक पर छत्र विराजे, लूटा कुंज बिहारी, कत कबीरा सो भी मर गए, रहत कौन बिचारी. जमका अजब तड़ाकावे, क्या जाने लड़कावे. विठ्ठल तन मुंडना बे मुंडना, तन मुंडना बे मुंडना, बे मुंडना, तन मुंडना बे मुंडना, तन मुंडना आखिर मिट्टी में मिल जाना. तन मुंडना बे मुंडना, तन मुंडना बे मुंडना, तन मुंडना बे मुंडना, तन मुंडना बे मुंडना. आखिर मिट्टी में मिल जाना. तन मुंडना बे मुंडना, तन मुंडना बे मुंडना, तन मुंडना बे मुंडना, तन मुंडना बे मुंडना. कबीरदास महाराजांचे पद आहे हा. तन मुंडना बे मुंडना, तन मुंडना बे मुंडना, आखिर मिट्टी में मिल जाना. तन मुंडना बे. ज्याचा जन्म झालाय त्याला मरावंच लागतं. हा कबीरदास महाराजांचं आणखीन एक पद आहे. जरा धीरे गाडी हाको, जरा हलके गाडी हाको, जरा धीरे गाड़ी हाको, मेरे राम गाड़ी वाले. जरा हल्के गाड़ी हाको, मेरे राम गाड़ी वाले. जरा धीरे गाड़ी हाको, मेरे राम गाड़ी वाले. जरा धीरे गाड़ी हाको, मेरे राम गाड़ी वाले. जरा धीरे गाड़ी हाको, मेरे राम गाड़ी वाले. देश देश का वेद बुलाया, लाया जड़ी और बूटी, बूटी तेरे काम न आई जब राम के घर पे छुटी. देशातला देश देश का, देश देश का, देश देश का वेद बुलाया, लाया जड़ी और बूटी, बूटी तेरे काम न आई जब राम के घर के टूटी. जरा धीरे गाड़ी हाको, मेरे राम गाड़ी वाले. जरा हल्के गाड़ी हाको, मेरे राम गाड़ी वाले. जरा धीरे गाड़ी हाको, मेरे राम गाड़ी वाले. मेरे राम गाड़ी वाले, मेरे राम गाड़ी, मेरे राम गाड़ी वाले.
मुक्कात ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं, परंतु या चरणात प्रॉब्लेम असा आहे, मरण कधी येणार आहे याचा मेळ नाही. कोण्या दिवशी यम येती चालून त्याची खात्री नाही, कोण्या दिवशी प्राण जाती घेऊन, कोण्या दिवशी स्मशानी जाऊन, धन आणि भूमौ पशवश्च गोष्टी भार्यागृहद्वारे जनस्मशाने देहष्टितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव. एका हा एकट्याला राहावं लागतं, माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाण, इष्टमित्र हेतू सुखाची मांडण, एकला मी कुंभपाक जाचन तेथे कोणी सोडविना, एका सद्गुरु वाचोनी. काय या चाली असतील अजून या चालीनं माणूस असं वाटतं कोणी मेलं का काही. कारण या चालीचा भाव सुद्धा या असं तितके तळमळ या चालीतून वाटते. जुन्या लोकांनी याच्या चाली लावल्यात, या उगाच नाही लावल्यात. काही काही लोक त्याच्यामुळे आपला संबंध असं लावतात, पाठी आपण काकडा करायला आलो की म्हणजे काम विळायला आले कोणी, म्हणजे कोणी गावात जर जायचं असलं का कोणी विळतं. त्याच्यामुळे काही काही लोकांनी असा संबंध लावलाय. हा मुद्दा असा आहे, आपल्यासोबत कोणी येणार नाही, शेवट आपल्याला एकट्याला जायचं. हे करत असताना मस्त करायचं, परंतु विचार डोक्यात ठेवायचा. मग कोण्या दिवशी यम येती चालून, कोण्या दिवशी प्राण जाती घेऊन, कोण्या दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. विठोबा रखुमाई सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. दुसऱ्या चरणाला लावायचं. दुसरं चरण म्हणजे मानासक्ती, तिसरं चरण म्हणजे द्रव्यासक्ती आणि चौथं चरण म्हणजे देहासक्ती. तिन्ही ठिकाणी लावायचंय. हा पैसे कमवत असताना जर कमी जास्त तोटा नफा झाला तर म्हणायचं समयाशी सादर व्हावे. जीवनात काही जर मान अपमान झाला तर म्हणायचं समयाशी सादर व्हावे. आणि जर देहाचं काही जर झालं तर म्हणायचं समयाशी सादर व्हावे. तिन्ही ठिकाणी म्हणायचं, परंतु चौथ्या पाचव्या चरणात तसं नाही म्हणायचं. पाचव्या चरणात प्रयत्न करायचे, आपण नंतर म्हणून चला. पाचव्या चरणात इतके प्रयत्न करायचे, त्याच्यासाठी नाही म्हणायचं समयाशी सादर व्हावे. कोण्या दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोण्या दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोण्या दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे. याला नाही म्हणायचं समयाशी सादर व्हावे. लोक नेमकं इथं म्हणतात, सप्ताह करायचा असताना एखाद्या गावाला म्हटलं अहो का हो जरा पंक्ती वगैरे चांगल्या करा, साऊंड सिस्टम वगैरे चांगली, गायक मंडळ चांगले लावा जरा. अहो महाराज समयाशी सादर. हा पण लोक आपल्यालाच वापरतात, तिकडे नाही वापरत. परंतु या तिन्ही ठिकाणी नाही वापरायचा. परंतु शेवटच्या चरणात इतकं प्रयत्नवादी राहायचं, माझ्यावर कधी सद्गुरूची कृपा होईल, माझ्यावर कधी सद्गुरूची कृपा होईल. अत्यंत माणसाला तळमळ वाटली पाहिजे, अत्यंत तळमळ. असं म्हणतात भारत आणि पाकिस्तान त्यांची मॅच चालू होती. भारत पाकिस्तानची काय 2020 म्हणतात त्याला, 2020 मॅच चालू होती. टॉस फेकला आणि फेकल्यानंतर पाकिस्तानने तो जिंकला. जिंकल्यानंतर त्यांनी अगोदर बॅटिंग केली आणि किती रन काढले, किती रन काढायचे अंदाजे 270-80 रन काढले. जरा किती 80 रन काढले, 280 रन काढले. त्यांना निघणार नाही एवढे, आजचे दिवस काढू दे. 280 रन काढल्यानंतर भारताची बॅटिंग ज्यावेळेस आली त्यावेळेस आता कोण चांगलं खेळतं सगळ्यात, विराट कोहली आणि रोहित शर्मा. बरोबर, एक पाय थोडा वर घ्या असा.
हा कोली कोली ना हा कोली हा कोली समयाची साधन पीठ बसला अभंग बरोबर. कोहली आला बॅटिंगला आणि बॅटिंगला कोहली बॅटिंगला आल्यानंतर महाराज आता वेळ थोडी राहिल्यामुळे शेवटची ओव्हर राहिली. 10 रन पाहिजे होते आणि एकच ओव्हर राहिली. एका ओव्हरमध्ये किती बॉल? 6 बॉल. आणि त्यांचा पाकिस्तानचा कोणता बॉलर आहे चांगला सध्याला? शाहिद ना, शाहिद आफ्रिदी. बरोबर बरोबर शाहिद आफ्रिदी. हा तो आल्यानंतर कोहली खेळत होता. त्यावेळेस घरातला माणूस तो बॉल रन किती पाहिजे होते? 10 आणि बॉल किती राहिले? 6. मग तो असा पाहत होता टीव्हीकडे. घरात त्याची पत्नी आली. चहा पाणी. इतका म्हणजे पापणी सुद्धा लावून देत नाही. पहिला बॉल टाकला त्या शाहिद आफ्रिदीने, फेल गेला. मग हे बसलेले लोक आवडतात ना, कोहली 4 असं ओरडतात की नाही असं. आणि कोहलीने यांचं ऐकलं. यांचं ऐकल्यानंतर जी बॉल मारला चौकार गेला. आता रन किती पाहिजे? आता 6 आणि बॉल किती राहिले? 4 बॉल राहिले. 4 असं. तिसरा बॉल टाकला, 2 रन निघाले. आता रन किती पाहिजे? 4. बॉल किती राहिले? 3. चौथा टाकला, 5वा टाकला, 1च रन निघाला. आता रन किती पाहिजे? 3. बॉल किती राहिले? 1 बॉल. मग तर तेवढ्यात लाईट गेली. काय झालं? आता खेड्यापाड्यात लाईट गेल्यावर काय अडचण, तर काही पाहिजे काही व्यवस्था नाही ना. मी का बोललोय? माणूस त्या क्रिकेट पाहण्याकरता किती तळमळ करतो बरं असतं. त्याची पापणी सुद्धा लावू देत नाही. महाराज तितकी तळमळ आपली सद्गुरूविषयी पाहिजे. तितकी तळमळ जर आपण सद्गुरूविषयी केली आणि त्यांच्या चरणाजवळ जर गेलो तर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होतेच. त्याच्याकरता शेवट एक होतं उदाहरण सांगतो आणि आपण थांबूया. विठ्ठल या संतांची नेमकी भूमी कोणती आहे ती माहिती नाही, परंतु ते एका जंगलात राहायचे. त्यांचं नाव होतं हरपाल. हरपाल त्यांचं नाव होतं. एका जंगलात राहायचे आणि त्यांची एकच योजना होती. कोणती? एका जंगलात राहिल्यानंतर पूर्वी महाराष्ट्र शासनाची एक योजना होती, पाणी आडवा आणि पाणी जिरवा. तशी या महात्म्याची योजना होती, माणसं आडवा आणि त्यांची जिरवा. हीच त्यांची योजना होती. जो येईल पण त्यांचं एक नियम त्यांचा होता. कोणता? आल्यानंतर त्याला ते 4 प्रश्न विचारायचे. नाव काय? कुठून आले? कुठे जायचं? आणि गळ्यात माळा एक. 4 प्रश्न राहायचे. जर गळ्यात माळा असेल तर ते सोडून द्यायचे आणि गळ्यात माळा नसेल तर त्याला लुटायचे. नुसतं लुटत नव्हते, हाणायचे, मारायचे आणि त्याच्याजवळचं सगळं लुटून जे गोरगरीब माणसं आहेत ना त्यांना सगळ्यांना ते काय करायचे? देऊन टाकायचे. त्यांचा हा दिनक्रम चाललेला होता. एक दिवस महाराष्ट्रातील फार मोठे संत नामदेव महाराज आणि विश्वमाऊली ज्ञानोबराय, नामदेव महाराज आणि विश्वमाऊली ज्ञानोबराय त्या रस्त्याने निघाल्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबराय आणि नामदेव महाराजांना त्यांनी अडवलं. कोणी? हरपालाने अडवलं आणि विचारलं कुठून आले? नामदेव महाराज म्हणले मी पंढरपूरहून आलोय. माऊलींनी सांगितलं मी आळंदीवरून आलो. बर, नाव काय? नामदेव महाराजांनी सांगितलं या देहाला नामदेव म्हणतात. माऊलींनी सांगितलं या देहाला
ज्ञानेश्वर म्हणतात. बर बर बर, कुठे जायचं म्हणले? तीर्थयात्रेला निघालोय. बर बर, गळ्यात माळा एक, हा एवढे प्रश्न विचारल्यानंतर हरपालाला माऊलींचं नाव माहिती होतं, नामदेव महाराजांचं नाव माहिती होतं. त्याने विचारलं, का हो तुम्ही पंढरपूरहून आले नामदेव? म्हटले हो. पांडुरंगाच्या सेवेत नामदेव महाराज आहेत म्हणे, त्यांना तुम्ही पाहिलं का हो? कोणाला विचारताय? नामदेव महाराजांना. विश्वमाऊली ज्ञानोबराने विचारतात, आळंदीमध्ये साधकाची माय, सर्व विद्यार्थ्यांची माय ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज राहतात म्हणे, तुम्ही त्यांना पाहिलं का? कोणाला विचारतात? त्यावेळेस नामदेव महाराजांनी सांगितलं, तुम्ही ज्यांना नामदेव म्हणताय ते नामदेव म्हणजे मीच आहे, आणि ज्यांना ज्ञानेश्वर म्हणताय ते म्हणजे हेच आहेत. हरपालाला फार आनंद झाला. त्यांचे नाव ऐकून होता, इतका आनंद झाला. हरपालाने त्यांना दोघांना घेतलं आणि सांगितलं, माझी एक प्रार्थना आहे, फक्त तुम्ही माझ्याकडे जेवण करून जा. माऊली म्हटले, काय अडचण नाही, जेवण करून जाऊ. माऊलींना नामदेव महाराजांना घरी नेलं. घरी नेल्याबरोबर पत्नीला सांगितलं, अगं आपल्या घरी आज फार मोठे संत आलेत, त्यांना आपल्याला जेवू घालायचे. पत्नीने सांगितले, संत आलेत परंतु आपल्या घरी एक ओंजळभर पीठ सुद्धा नाही, एक चमचाभर तेल सुद्धा नाही, एक पळीभर तेल सुद्धा नाही, जेवू घालायचं कसं? त्यावेळेस त्याने सांगितलं, मोठ्याने बोलू नको म्हटले, ते निघून जातील, मी व्यवस्था करतो. माऊलींना नामदेव महाराजांना सांगितलं, थोडा वेळ 15-20 मिनिटं बसा म्हटले, मी तुमची व्यवस्था करतो. गरीब होता बिचार, त्यावेळेस घरात काही नाही. माऊलींना बसवलं आणि परत लगेच तसाच निघाला आणि जाऊन रस्त्यावरती उभा राहिला. कुठं? जंगलात. रस्त्यावरती जाऊन उभा राहिला आणि पांडुरंगाला प्रार्थना केली, पांडुरंगा फक्त आजच्या दिवस एक गिराईक पाठव, एक गिराईक पाठव, फक्त माझी अट एवढीच आहे, त्याच्या गळ्यात फक्त माळ असू दे. महाराज त्याची भावना होती हरपालाची. पांडुरंग परमात्म्याने ती प्रार्थना ऐकली, गळ्यातली माळ काढून टाकली, कमरेवरचा तो सेला सोडला, एक फाटकं धोतर घातलं, पिशवी घेतली, पगडी बांधली, धनद्रव्य त्या पिशवीत घेतलं आणि पांडुरंग परमात्मा त्या रस्त्याने निघाले. निघाल्यानंतर हरपालाने पाहिलं तर एक कोणतरी गिऱ्हाईक आलंय म्हणे, गरीब दिसते परंतु चला जेवढं असेल तेवढं, फक्त त्याच्या गळ्यात माळा असू नये. आल्याबरोबर विचारलं, कुठून आले? म्हणले पंढरपूरहून आलो. कुठे चालले? म्हणले तीर्थयात्रेला चाललोय. नाव काय? म्हणले विठ्ठल. गळ्यात माळा आहे का? म्हटले नाही. नाही म्हटल्याबरोबर परमात्म्याच्या एक कानामागं मारली. कोणी? हरपालाने मारली. परमात्म्याच्या कानामागं मारली. परमात्म्याने ती कानामागं खाल्ली. खाल्ल्याबरोबर परमात्म्याला त्याने धक्काबुक्की केली. जवळचं जे काय धन होतं ते सर्व काढून घेतलं. गावात गेला, जेवणाचं सर्व साहित्य घेतलं, पत्नीकडे नेऊन दिलं आणि नेऊन दिल्यानंतर नामदेव महाराज विश्वमाऊली ज्ञानोबराय जेवायला बसले. बसल्याबरोबर परमात्म्याला आठवण झाली, आपण आता जाता जाता विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं नामदेव महाराजाचं दर्शन तरी घेऊन जाऊ. परमात्मा त्या अवस्थेत हरपालाच्या दरवाजा समोर आला. नामदेव महाराजांच्या दर्शनाकरता गेला. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. त्यावेळेस विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी त्याला ओळखलं आणि नामदेव महाराजांनी पकडलं. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे, परमात्म्याला ओळखण्याकरता ज्ञान लागतं आणि परमात्म्याला पकडण्याकरता नाम लागतं. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ओळखलं परमात्मा आहे. नामदेव महाराजांनी पकडलं आणि सांगितले, मालक इकडे कुणीकडे? तेवढ्यात हरपाल भाजीचं पातेलं घेऊन येत होता. त्याला पाहिल्याबरोबर परमात्मा पळायला लागले. म्हणले, का पळता? परमात्म्याने सांगितलं, त्यालाच विचारा का पळतात. त्यांनी मला मारलं हो म्हटले. मारलं त्यांनी मला. बर 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 बर. नामदेव महाराजांनी माऊलींनी त्या हरपालाला विचारलं, हरपाला अरे तुझ्या घरी आज साक्षात परमात्मा आला रे, तू ओळखलं नाही का त्याला? हरपालाने दिलेले उत्तर मोठं गोड आहे. हरपालाने सांगितलं, परमात्म्याला मी ओळखलंय. मग ओळखलंय असं म्हणतो, मग त्याला अशी धक्काबुक्की वगैरे का का बरं केली? त्याचं कारण आहे म्हणे. माऊली, परमात्मा माझं घर काय परमात्म्याला माहिती नव्हतं का? आतापर्यंत माहिती होतं ना. मग आजच माझ्या घरी परमात्मा का आला? त्याचं कारण तुम्ही आले म्हणून आला. मी का सांगितलं हा दृष्टांत? डायरेक्ट देव आपल्याला नाही भेटणार. अगोदर आपल्या सद्गुरूकडे जावे लागेल, मग आपल्या घरी परमात्मा येईल. म्हणून रात्रंदिवस तळमळ असली पाहिजे. कोण्या दिवशी होईल सद्गुरूची कृपा,
कोणे दिवशी, आणि जर परमात्मा आपल्या घरी आला, सद्गुरूची कृपा झाली, तर मग आपल्या जन्म मरणाच्या खेपा संपून जातील. कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. झाली आपली वेळ. या अभंगाचं चिंतन आहे आपण जसं जमल तसं आपल्या वेळेप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे. शरद महाराजांना खरंच खूप खूप द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. खरं तर आपल्या वाडवडिलांचा हा जो कार्यक्रम ते मोठ्या तळमळीने करतात. बऱ्याच दिवसापासून मला त्यांनी या कार्यक्रमाची आठवण दिली. आपल्या वाडवडिलांचे उपकार आहेत. मी अगोदर बोलून गेलो. राहुरी तालुक्यात एक सामान्य माणूस आहे, त्याच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यांनी फोटोवरती एक खाली अशी 10-5 त्यांनी काव्य केलेलं लिहिलं होतं. मला ते आवडलं. माझ्या मोबाईलला फोटो बहुतेक असेल तो. महाराजा वाडवडिलांचे किती उपकार आहेत. आपण जर सरळ सरळ विचार केला तर त्याने त्याला काव्य नाव दिलंय. तो असं म्हणतोय, गाथा बापाची सांगतो, ऐक ऐक माझ्या दोस्ता, मला घडवण्यासाठी बाप किती खातो खस्ता. सदा नशीब बापाशी खेळ खेळत राहिला, बाप मुकाट होऊन घाव झेलत राहिला. बाप दुष्काळ झेलतो उरातल्या दमावर, बाप दुष्काळ झेलतो उरातल्या दमावर, बाप सोनं पिकवतो अंगातल्या घामावर. आयुष्याचा केला होम त्याचे झिजलेले तन, त्याच्या कष्टाचा रुपया मला कुबेराचे धन. डोंगराहूनही उंच माझ्या बापाचं कर्तृत्व, डोंगराहूनही उंच माझ्या बापाचं कर्तृत्व, धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ माझ्या मायेचं मातृत्व. त्याच्या घामाच्या थेंबाने माझे आयुष्य घडते, त्याच्या घामाच्या थेंबाने माझे आयुष्य घडते. बाप शब्द लिहिताना माझी लेखनी रडते, माझी लेखनी रडते, माझी लेखनी रडते. म्हणून हे आपल्यावर वाडवडिलांचे उपकार आहेत आणि हे उपकार आपण मानले पाहिजेत. याच्यात आपण एक उत्तीर्ण होण्याचा थोडासा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून शरद महाराजांचा तो एक सरळ प्रयत्न आहे. आणि वारकरी संप्रदायात ही इतकी चांगली काम करतात माणसं. ही खूप छान वारकरी संप्रदायाला पोषक सर्वच आमचे महाराज मंडळी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी थांबतो. कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. ज्ञानेश्वर